नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिकल नंबर 4चं पार्ट 1 पाहिलं. त्या पार्ट 1मध्ये आपण इंडक्टिव्ह रेजिस्टन्स कसं कॅल्क्युलेट करायचं त्यासाठी आपण एक प्रोग्राम केला. त्याच्यामध्ये आपण ग्लोबल व्हेरिएबल आणि लोकल व्हेरिएबल ह्या दोघांचं यूज केलं. या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट प्रोग्राम करणार आहोत, तो म्हणजेच राईट अ प्रोग्राम टू कॅल्क्युलेट कॅपॅसिटिव्ह रेजिस्टन्स FC विथ द हेल्प ऑफ गिवन फॉर्म्युला. जो काही फॉर्म्युला दिलेला आहे FC = 1/2 इंटू पाय इंटू FC. या फॉर्म्युल्याचं यूज करून आपल्याला काय करायचं की कॅपॅसिटिव्ह रेजिस्टन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. आता कॅपॅसिटिव्ह रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करत असताना इथं नोट आपल्याला बघायचे की डेव्हलप अ प्रोग्राम युझिंग लोकल व्हेरिएबल ग्लोबल व्हेरिएबल अँड अरिथमॅटिक ऑपरेटर. ह्या 3 गोष्टी आपल्याला वापरायच्या आहेत. एक म्हणजे लोकल व्हेरिएबल, दुसरं म्हणजे ग्लोबल व्हेरिएबल आणि तिसरं म्हणजेच अरिथमॅटिक ऑपरेटर. ठीक आहे, तर चला आपण बघूयात हाऊ टू कॅल्क्युलेट कॅपॅसिटिव्ह इंडक्टन्स. मीन्स राईट अ प्रोग्राम टू कॅल्क्युलेट अ कॅपॅसिटिव्ह इंडक्टन्स. सो फर्स्ट ओपन CXX ड्रॉइड ॲप. पहिले ओपन करून, याला ऑलरेडी ओपन आहे तर त्याला क्लोज करूत. इथून गेल्यानंतर ओपन होईल. ओपन झालं की आपल्याला हा कन्सोल मिळते. कन्सोल मिळाल्यानंतर आपण प्रोग्राम लिहायला सुरुवात करूयात. हे बाय डिफॉल्ट जो असेल त्याला कट करून टाका. इथं न्यू दिसतं तुम्हाला. हॅश इन्क्लूड stdio .h. देन ग्लोबल व्हेरिएबल. आता ग्लोबल व्हेरिएबल डिक्लेअर करायचं तर हॅश डिफाईन थ्रू आपण देऊ शकतो. डिफाईन हॅश डिफाईन पायची व्हॅल्यू ही कॉन्स्टंट आपण ॲज अ डिफाईन म्हणून देऊन टाकू 3.14. कॉन्स्टंट व्हॅल्यू दिली तर आपण मेन प्रोग्रामचं एक्झिक्युशन इथून स्टार्ट होईल. त्यानंतर आपल्याला द्यायचं आहेत कर्ली ब्रॅकेट ओपन, म्हणजे स्कोप हा ओपन झाला. त्यानंतर आपण काही व्हेरिएबल घेऊत जे आपल्याला ॲज अ इनपुट म्हणून घ्यायचे आहेत. काही डेटा फ्लोएट काय घेतलं आपण तर FC. आपल्याला FC कॅल्क्युलेट करायचे आहेत. त्यानंतर F, FC कॅल्क्युलेट करायचं आणि F आणि C आपल्याला ॲज अ इनपुट म्हणून घ्यायचे आहेत. म्हणजे 2 व्हॅल्यूज आपल्याला इनपुट घ्यायचे आहेत. तर त्यासाठी आपल्याला printf देन एंटर व्हॅल्यू फॉर F अँड C /n देऊन टाका इथं, म्हणजे न्यू लाईनला तो आपल्याला दिसेल. ठीक आहे. देन सेमिकोलन दिल्यानंतर इनपुट आपण F आणि C ची व्हॅल्यू इनपुट देणार. तर ते इनपुट आपल्याला घ्यायचे आहेत, आपण पुट करणार. तर ते इनपुट घेण्यासाठी आपल्याला स्कॅनF. दोन्ही F आणि C हे फ्लोट टाईपचे आहेत. म्हणजेच काय %F लागेल आपल्याला. %F 2 व्हॅल्यू इनपुट घ्यायचे आहेत F आणि C साठी. 2% F देन डबल कोटच्या बाहेर कॉमा. आता त्यांच्या ॲड्रेसवर तो डेटा स्टोअर करून टाका. ॲम्परसन ऑफ F कॉमा ॲम्परसन ऑफ C. हे 2 व्हेरिएबलच्या ॲड्रेसवर डेटा आपण स्टोअर केला. आता डेटा मिळाला आपल्याला. FC कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. FC इक्वल्स टू फॉर्म्युला काय आहेत तर 1/2 इंटू पायची व्हॅल्यू PI इंटू F इंटू C. ओके, तिथं हे कंप्लीट झालं आपलं. देन सेमिकोलन दिल्यानंतर हा आउटपुट आता FC मध्ये स्टोअर होईल. त्यानंतर printf जो काही आउटपुट असेल तो आउटपुट दाखवण्यासाठी आपण कुठला आउटपुट असेल तर कॅपॅसिटिव्ह रेजिस्टन्स म्हणजे काय की तुमचं FC इक्वल्स टू %F
/n देऊन टाकूत. न्यू लाईनला आउटपुट दिसेल आपल्याला, जे प्रॉपर आउटपुट आपल्याला या ठिकाणी दिसेल. देन सेमिकोलन. राहिलं आपलं क्लोज कर्ली ब्रॅकेट, क्लोज मेन फंक्शन. हा प्रोग्राम झाला. या ठिकाणी डिफाईन पाय 3.14 हा एक्झाम्पल आहेत कशाचं, ग्लोबल व्हेरिएबलचं. त्यानंतर इथं आपण मेन फंक्शनमध्ये फ्लोट FC,F,C हे दिलेत. हे जे व्हेरिएबल आहेत हे आहेत एक्झाम्पल कशाचे आहे, तर ते आपल्या लोकल व्हेरिएबलचे एक्झाम्पल्स आहेत. तर हे दोन्ही आपण या ठिकाणी पाहिलं. त्यानंतर आपण अरिथमॅटिक ऑपरेटर यूज केली, इथं डिवायडेड बाय यूज केलं. फॉर्म्युला FC = 1/1 म्हणजेच 1/2 इंटू हा सुद्धा काय आहेत की एक अरिथमॅटिक ऑपरेटर आहे, ज्याला आपण मल्टिप्लिकेशन म्हणतो. तर इथं आपण अरिथमॅटिक ऑपरेटर आणि ग्लोबल व्हेरिएबल आणि लोकल व्हेरिएबल या तिन्ही गोष्टीचं काय केलं की यूज केलं. तर नेक्स्ट प्रोसेस काय असते की ह्या प्रोग्रामला सेव्ह करून टाका. आपण याच्यावर गेलो फोल्डरवर, त्याच्यानंतर सेव्ह केल्यानंतर इंटरनल स्टोरेज. आता आपण फोल्डर कसा क्रिएट करायचं हे ऑलरेडी बघितलं होतं. प्रॅक्टिकल नावाचा एक फोल्डरही आपण क्रिएट केला होता. तर त्या फोल्डरवरच आपण काय करूत की तो फोल्डर शोधूत आपण इंटरनल स्टोरेजमध्ये. इथं प्रॅक्टिकल C सिलेक्ट केलं तर आपण सिलेक्ट फोल्डर. त्यानंतर फाईलचं नाव, इथं नाव देऊन टाकू आपण. कुठलंही नाव तुम्ही देऊ शकतात. तर आपण capacitive.c एक्सटेन्शन देणं मात्र कंपल्सरी आहेत. सेव्ह करून टाका. प्रोग्राम सेव्ह झाल्यानंतर ह्याला कंपाईल करा. कंपाईल केल्यानंतर ह्या बटनवर आपण क्लिक केल्यानंतर एंटर व्हॅल्यू फॉर F&C 3.7 आणि 7.9 असे 2 नंबर्स आपण या ठिकाणी पुट केलेत आणि एंट्री केलं. तर कॅपॅसिटिव्ह रेजिस्टन्स किती आलं आपलं 0.0051548. तर हे कॅपॅसिटिव्ह रेजिस्टन्स या ठिकाणी आपल्याला मिळतात. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही कॅपॅसिटिव्ह रेजिस्टन्स काय करू शकतात की कॅल्क्युलेट करू शकतात. त्यासाठी हा प्रोग्राम तुम्हाला ॲज अ प्रॅक्टिकल म्हणून लिहायचा आहे. ठीक आहे. तर इथं स्टॉप करूत आपण.